हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा घटक पाहणार आहोत. शिफ्ट कोणती आहे बघून घ्या. 26 ऑगस्ट 2023ची शिफ्ट आहे, ही मागील वर्षीची शिफ्ट आहे. ओके, सकाळची शिफ्ट, फर्स्ट शिफ्ट. ओके, याच्या आधी आपण 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट या प्रत्येक डेटच्या आपण तीन शिफ्ट पाहिल्या होत्या. 22 ऑगस्टच्या नंतर मित्रांनो काही दिवस गॅप होता, त्यानंतर डायरेक्ट 26 ऑगस्टची शिफ्ट होती. 26 ऑगस्टला पेपर होता. ओके, 22 ऑगस्टपासून 17 पासून तर 22 ऑगस्टपर्यंत लगातार डेली पेपर चालले होते. त्यानंतर 23, 24, 25 3 दिवस गॅप होता आणि 26ला आपला पेपर होता. ओके, आता ही 26 ऑगस्टची शिफ्ट आहे. एकूण किती बघा, इथे 3 पेपर झाले. 3 आणि 3 6 पेपर, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18 आणि ही 19वी शिफ्ट आहे. ओव्हरऑल पैकी 19वी शिफ्ट आहे. ओके, चला यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत. मला तलाठी भरती 2019 आणि 23 दोन्ही भरतीमध्ये 25 पैकी 25 प्रश्न माझे बरोबर आले होते गणित आणि बुद्धिमत्तामध्ये. म्हणजेच 50 पैकी 50 मार्क किंवा आउट ऑफ मार्क्स मला मिळाले होते गणित आणि बुद्धिमत्तामध्ये. ओके, चला इथला गणित आणि बुद्धिमत्ता हा आपण सेक्शन पाहणार होते. 20 21 सगळ्यांना विजिबल आहे बघा. क्वेश्चन नंबर 1, गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन आहे. पहिला क्वेश्चन बघा, कोणते विधाने तर्कसंगत आहेत ते तुम्हाला ते शोधायचं आहे. काही टी हे एस आहेत बघा. टीचा काही पार्ट एस मध्ये गेला असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर सर्व के हे एस आहेत. इथं काय करायचं, के लिहायचं आणि पूर्ण के हे एस मध्ये आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ओके, मग निष्कर्ष काय म्हणताय, कोणतेही टी के नाहीत हे चुकीचं आहे. काही टी के आहेत म्हणून हे चुकीचं आहे. काही एस हे टी आहेत. पहा, काही एस टी आहे बरोबर आहे का, कारण की एसचा काही पार्ट तुम्हाला इथे टी मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. काही के हे टी नाहीत, काही के हे टी नाहीत. यस, परंतु निश्चितपणे सांगता येत नाही, कारण की काही के टी राहू शकते म्हणून हे चुकीचं, कारण की निश्चितपणे सांगता येत नाही. केवळ 2 तुमचं योग्य आहे. केवळ 2 इज युअर राईट. ओके, केवळ 2 तुमचं सत्य आहे. नेक्स्ट, सगळ्यांना विजिबल आहे का? MORQUZ, एम नंतर NOPQ, RSTU, 3 सोडा, इथे पण 3 सोडा, इथे पण 3 सोडा. बाय नंतर ZABC, सी न कोण सुरुवात होत आहे, एकमेव दोनमेव. ठीक आहे, दोघं जण सी न सुरुवात होत आहे. आता आर आणि एक्स मधून आपण शेवटच्या लेटरने आपण बघू काय होते, तर RZHP इथं काय पहा, किंवा मधातला पाहून घेऊ ना. O नंतर U नंतर A नंतर G नंतर काय ते बघून घेऊ. पहा, OPQRSTU 1 2 3 4 5 लेटर सोडले. त्यानंतर 1 2 3 4 5 लेटर, 1 2 3 4 5 लेटर पाहून घ्यायचं. ए नंतर BCDEFG, हो 5 लेटर सोडा. पहा, 1 2 3 4 5 लेटर सोडल्यानंतर तुमचं इथलं नंतर इथलं लेटर येईल. ठीक आहे, जी HIJKLM. मधामध्ये एम कुठं आहे, इथं आहे ना. चला, ओके, कारण की इथं एन आहे म्हणून हे चुकलं. क्वेश्चन नंबर 3 बघा. जस्ट सिरीज आहे, काय नाही, फरकांचा फरक असंच काढून पाहायचं पहिलं, नाही तर मग वाटलंच तुम्ही वर्ग वगैरे लावू शकता. इथे काय करू शकता आपण, पहा 10 आणि 11 21 येते ना. 21 दोन्ही किती चौच्या नाही, 1 2 1 गेले 0, 2 4 2 गेले 2, 20. 11चा फरक, 20चा फरक. इथे किती फरक आहे, 3 1 गेले 2, 8 4 गेले 4, 42चा फरक आहे. ओके, मग फरकांचा फरक पहा, 11 आणि 9 20, 20 आणि 22 बरोबर आहे ना. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 10 11 12 13, 13चा फरक आहे. ठीक आहे, नंतर इथं पहा, या दोघांमध्ये फरक किती आहे, 5 3 गेले 2, 16 8 गेले 8. तुम्हाला इथं काहीतरी दिसत आहे का, 10 2 20 प्लस 1, 21 2 किती ते 42 प्लस 1. पहा, 1 2 2 प्लस 1 3, 3 2 6 -1 नाही येत आहे. ठीक आहे, चला
अरे हा, एक मिनिट. 10 दुने 20 प्लस 1, 21 दुने 42 मायनस 1, म्हणजे इथं प्लस 1 होत आहे, नंतर मायनस 1. ठीक आहे, प्लस 1 मायनस 1. पुन्हा 1 दुने 2 प्लस 1, 3 झाले. ओके, पुन्हा 3 दुने 6 मायनस 1. आता काय होईल? 5 दुने 10 प्लस 1, 1101. एकमेव ठिकाण. ओके, चला ऑप्शन नंबर 1 बघून घ्या वाटल्यास तुम्ही. 165 गुणिले 2 करा आणि मायनस 1. इथे दीड पहा, 16 दुने 32, 132 नाही, 16 दुने 32 होत आहे ना, 1 320 प्लस किती, 5 दुने 10, 330 होत आहे प्लस 1. ओके, 331. नेक्स्ट, ही पण सिरीज आहे. इथं बघा काय करायचं आपण, इथं क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कचा असं पकडा, 2 सिरीज बनवा सरळ सरळ. काय ते मधातले सिरीज सोडून द्या. हे तर 11 आणि 2, 13 आणि 2, 15 आणि 2, 17, ते त्याला सोडून द्या, त्याचं काही काम नाही. मी काय म्हणतो, इथून तुमचे 2 मायनस झाले, मायनस 2 झाले. इथून काय करू, नंतर इथं काय करू. मग इथं समजा 2 आणि 6 मध्ये 4चा फरक आहे, इथे मायनस 2 ठेवतो म्हणलं, इथे मायनस 2 ठेवतो म्हणलं, तर आहे मायनस 4चा फरक आहे. 2 मायनस 2 किती ते मायनस 4. ओके, हां, सिरीज काय अशी ती ही पहा, हे इकडे प्लस 2 होत आहे आणि तिकडे मायनस 2 होत आहे, जे की मायनस 2 वाली आपली सिरीज आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना व्हिजिबल आहे ना सगळं, एकदा थोडं सगळ्यांना दिसत आहे व्यवस्थित प्रॉपरली. चला थोडं मोठं करू वाटल्यास. हो, ते वरचे इन्स्ट्रक्शन काय तेवढी वाचायची गरज नाही. महत्वाचं काय ते हेच तुम्हाला. ओके, कारण की स्पष्टपणे दिसत आहे कशाबद्दल आहे. तर पहा, जी ई 7 आहे, 5 आहे, मायनस 2 झाले. आर पी पा, आर म्हणजे 18, पी म्हणजे 16, मायनस 2 झाले. तसंच मायनस 2 कुठं होते पाहून घ्या. हे आहे व्ही म्हणजे 22 आणि हे आहे 20, मायनस 2 झाले. हे 17, हे 19, मायनस 2 झाले. हे 18, हे 21, हेच तुमचं चुकलं. ठीक आहे, तुम्हाला कोणतं सेम आहे ते इथे शोधायचं आहे. जी म्हणजे 7 आणि हे आय म्हणजे 9 होते, हे तर प्लस 2 होत आहे, हे पण तुमचं चुकलं. ओके, 17तून 2 गेले 19, हे तर वाढत आहे ना. एक मिनिट, इथं मायनस होत आहे, मायनस 2 होत आहे. हे अरे हे इथं पण मायनस 2 होत आहे, मायनस 2. हे इथं 20, 22तून 2 गेले 20. ओके, कारण पहा 17 आणि 2 19, इथं वाढत आहे ना, इथं प्लस 2 होत आहे ना, कॅन्सल करायचं. तुमचे काय तर मायनस 2 वाले हे तुमचा आन्सर आहे. काय तर लेटर तुमची रिव्हर्स जात आहे, 2 लेटरनी लेटर रिव्हर्स जात आहे. ओके, नेक्स्ट 6 नंबर क्वेश्चन. हे थोडं वाचा लागते म्हणून याला थोडं मी छोटं करतो. बघा, आधी दिलेले अक्षर त्या संख्येत किती अक्षरांच्या लगेचच नंतर एक व्यंजन. एक इथं अक्षर आहे, लगेचच नंतर एक व्यंजन. अक्षर लक्षात घ्या, त्या शृंखलेत किती अक्षरांच्या लगेचच नंतर एक व्यंजन येते, परंतु लगेचच आधी एक व्यंजन येत नाही. ठीक आहे, व्यंजन नाही. ओके, म्हणजे काय ते स्वर असेल ना, व्यंजन नाही. म्हणजे मी काय म्हणतो, असं व्यंजन आणि मदत एक अक्षर नाही पाहिजे. मी काय म्हणतो, पहिले व्यंजन शोधा ना. सॉरी, मग याला व्यंजन म्हणण्यापेक्षा स्वरच म्हणा ना. सर स्वर म्हणा ना, स्वर कोणतंही एक अक्षर नंतर व्यंजन पाहिजे. ठीक आहे, असं घ्या, पहिले स्वर घ्या, कोणतेही अक्षर, व्यंजन नाही आहे, कॅन्सल. हे कटलं. एक स्वर आहे, व्यंजन आहे, पुन्हा स्वर आहे, कॅन्सल. हा स्वर आहे, व्यंजन आहे, स्वर आहे, अक्षर आहे, पुन्हा व्यंजन आहे, म्हणजे हे एक तुमचे झाले. ओके, पहा आता हा स्वर आहे, एक अक्षर आहे, नंतर एक व्यंजन आहे, 2 झाले. ओके, पहा पुन्हा कुठं स्वर दिसतं का इथे, एक स्वर आहे, त्यानंतर अक्षर आणि व्यंजन. चला मग पुन्हा कुठं दिसतंय का इथे, काय कुठं, हा एक झाला ना, हा एक झाला, हे 2 झाले, हे 3 झाले. ऑप्शनमध्ये 4 देत आहे का, थोडं पाहून घ्या मग, कुठं काहीतरी आपलं मिस झालं आहे. UVWXDMRENNMZUL, मला डबल एकदा चेक करू द्या. अक्षर शृंखला लक्षात घ्या, त्या शृंखलेत किती अक्षरांच्या लगेचच नंतर एक व्यंजन येते, परंतु
लगेचच आधी एक व्यंजन येत नाही. म्हणजे बघा नंतर व्यंजन आहे परंतु आधी व्यंजन नाही, स्वर आहे. मग तेच आपण पाहिलं. पहा एक हे घेतो म्हटलं तर याच्या आधी स्वर आहे, याच्यानंतर व्यंजन नाही, हे कट्टे. ओके. मग नंतर मी हे घेतो म्हटलं, याच्या आधी एक स्वर आहे, नंतर एक स्वर आहे, हे पण कट्टे. ओके. पहा आता ए पी एक्स हे एक झालं, ए एक्स पी हे झालं. कारण की बघा स्वर आहे, नंतर अक्षर आहे, मग व्यंजन आहे. स्वर अक्षर व्यंजन ही जोडी आली बरोबर. ओके. नंतर कोणतं स्वर आहे का पहा, व्ही झेड व्ही, ए स्वर आहे, क्यू एक अक्षर आहे, के एक व्यंजन आहे, हे दुसरं झालं. ओके. नंतर डब्ल्यू व्ही डी एम आर ई एन एन हे एक झालं. ओके. नंतर काय आहे का, एम झेड यू, हे तर नाही होणार ना. बघा हा मला वाटते क्वेश्चन ऑप्शन चुकीचे आहे. इथे 3च दिसून राहिले. इथे तर ऑप्शननुसार ऑप्शन 4 3 इज राईट युअर आन्सर असं दिसत आहे. ओके. चला मला वाटतं हे मग ऑप्शन आपले त्याला काय म्हणते हे चुकलं असं त्यांचं. ठीक आहे. नेक्स्ट बाय इंटरनेट चेंजिंग म्हणजे बघा यात काय नाही, चिन्हांची अदलाबदल करायची आहे आणि शेवटी तुमचे बरोबर 60 आले पाहिजे, हेच त्यांना इथे सांगायचं आहे. ठीक आहे. पहा चिन्हांची अदलाबदल करायची आहे इथे आणि शेवटी 60 आले पाहिजे. काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण चिन्ह लावून पाहिजे पहिले एक एक 2 पासून भागा आणि प्लसचं बदलायचं आहे. याला प्लस करा आणि याला भागेला करा. ओके. भागाला करतो म्हटलं तर हे किती होते, 6 आणि 8 करतो म्हटलं तर बघा हे 8 इथं करून टाका सर. बेके बे बेचोक 8 भाग 302 येत आहे आणि वरतं 302 येत आहे. 302 येत आहे म्हणजे अपूर्ण भाग जात आहे आणि शेवटी ते 60 येत आहे. हे कटते का, कारण की पॉईंटमध्ये तुमचा आन्सर निघते. प्लस आणि मायनसचा आपण बदलून टाकू. मायनसला प्लस केलं आणि प्लसला तुम्ही काय केलं, मायनस केलं. 6 2 12, 8 2 16 प्लस 16, 16 16 32 आणि 2चा काही सेन्स बनत नाही तर 60 करण्यासाठी. नंतर हे बघू आता गुणेला आणि भागेला. भागेला आहे त्याला आपण गुणेला केलं आणि गुणेला आहे त्याला आपण भागेला केलं. ओके. लिहा 12 72 प्लस बेचोक 8 मायनस 16, 72 प्लस 4 76, 76 मधून 16 गेले, 6तून 6 गेले 0 आणि हे 7तून 1 गेला 6 बरोबर. ओके. तुमचा आन्सर काय तर ऑप्शन नंबर 3. बघा सुरुवातीला आपण पॉईंटमध्ये हे आलं होतं, येणार होतं आन्सर का, कारण की बघा इथे 302 तुमचा आन्सर आला होता, इथे 302 आलं होतं म्हणून इथे पॉईंटमध्ये आन्सर नाही. 3 का ते पॉईंटमध्ये आलं असतं आणि शेवटी तुमचं पॉईंटमध्ये आन्सर नाही त्यामुळे. ओके. हे तुम्हाला सेम रिलेशनचं इथे शोधायचं आहे का, गिवन ग्रुप ऑफ लेटर्स विच फॉलोवर्स द सेम लॉजिक. शेवटी बघा सेम लॉजिक देऊन आहे इथे. ओके. तुम्हाला सेम लॉजिक इथे शोधायचं आहे. सगळ्यांना विजिबल आहे, हे थोडं मोठं करतो. मी काय म्हणतो, ए बीचं काय केलं, हा सेकंड बी त्यांनी पहिले घेतला, इथेच नंतर जे एच एक ए बी सी बी सी ई सी डी जी, थांबा ए बी सी जे के एल, समजलं का, ए बी सी जे के एल. नंतर ए बी सी के एल एम असू शकते. बी सी डी ऑब्विसली इथे रिपीट होणार नाही, कारण की बघा इथे कोड घेतला जे, थांबा तरी पाहून घेऊ आपण. ई एफ जी असू शकते, एच आय जे असू शकते. बघा त्यानंतर सेकंड बी सी डी एच आय जे, एक लेटर डायरेक्ट समोर चाललं. हे एल एम एन आहे, सी डी ई आहे मदर लेटर, एफ जी एच आहे, आय जे के हे पण आहे. आता लास्ट लेटर पहा, तिन्ही पण दिसत आहे. नंतर वाटल्यास नाही झालं तरी आपण मग त्याला आणखी वाटल्यास वाढून घेऊ. सी एक सोडून डी ई एफ जी, एक लेटर सोडून. तसंच हे पाहून घ्या, 18 2 20 20 2 22. तसंच पहा एम एन ओ पी क्यू, एक लेटर सोडलं. डी ई एफ
जी एच पाहिजे होतं पण आय आहे म्हणजे हे तुमचं कटलं. ओके, जी नंतर लगेच एच आहे हे पण कटलं, कारण की एक लेटर सोडून पाहिजे तुमचं, कारण हे इथे एक नाही 2-3 लेटर सोडून इथे काहीतरी. जे एच नंतर आय पाहिजे नाही ना, कॅन्सल. ठीक आहे, कारण की एक लेटर सोडून पाहिजे, तुम्ही जास्त लेटर सोडून आहे. ऑप्शन नंबर 1 तेच उरलं आपलं सेम आलं. ठीक आहे, नेक्स्ट. इथं काय नाही, नेक्स्ट काय येणार, नंतर काय येणार आहे, नंतरचं काय येणार आहे आपल्याला तेच इथे शोधायचं आहे. थोडं मी इथे समोर करतो. हां, दिसतंय सगळ्यांना, विजिबल आहे. पहा, NRVZ काय करायचं, NOPQRSTUV WXYZ ABCD. डी न मला वाटते सगळे सुरुवात आहे. हो, सगळे सुरुवात होत आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आता काय करायचं, इथं पाहून घ्यायचं कोणत्यानं आन्सर निघते तुमचं, HQOM. बस झालं, यानंच आन्सर निघते, काही टेन्शन घ्यायचं नाही. एम आहे, जी आहे, ए आहे, यू आहे आणि काहीतरी आहे. थोडंसं इथं गंगा थोडी उलट्या वाहत आहे, म्हणून यू नंतर VWXYZ ए 1 2 3 4 5 सोडा. ए नंतर 1 2 3 4 5 ए BCDEFG 5 सोडा लागतं तुम्हाला. इथे पण यू च्या आधी 5 सोडा लागन. 3 4 5. इथं असं का ठेवू की 5 लेटर ऍड केल्यानंतर तुमचे यू होईल. मी काय म्हणतो, डायरेक्ट तुम्ही ABCD मोजा ना. नाही इथं मग बघा, यू म्हणजे 21 होते, तसं इथं ए म्हणजे 1 होते, इथं जी म्हणजे 7 होते. 7तून 6 गेले, 21तून 6 काढा, मला वाटते 15 राहिला पाहिजे. 15 म्हणजे होते तुमचा ओ राहिला पाहिजे, ओ तुमचं राहिलं पाहिजे. तरीही एकदा फक्त एकाच ठिकाणी ओ आहे, फक्त थोडं टॅली करून पाहायचं. नाही तर मग तसं नाही समजलं तर हे 3 दिसताना HQOM ठेवून पाहायचे, नंतर असं टॅली करायचं. ओ नंतर PQRSTU आहे. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही टॅली करून पाहायचं, म्हणजे शोधून पाहायचं. ओके, नेक्स्ट काय करायचं पहा. इथे काय म्हणतात, समोरचं काय ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. पाहून घ्या, BBBB पहिल्या आहे ना, आन्सर शोधूनही निघत नाही, कारण की सगळ्या ठिकाणी बी आहे. म्हणून शेवटचं पहा, MCSI काय करायचं. M म्हणजे 13, C म्हणजे 3, S म्हणजे किती 19 का, I म्हणजे 9. मला स्पष्टपणे दिसत आहे इथे काहीतरी दिसत आहे इथे. 13तून 10 गेले 3. आता 3 म्हणजे किती होते, ए म्हणजे 27, बी म्हणजे 28, सी म्हणजे 30. याला मी 30 मानू का सध्यासाठी, 30 मानू का. मग हे उलट्या 19 झाले, हे उलट्या 9 झाले. 30तून 19 गेले 11, 11तून 19तून 10 गेले 9. हे इथून असं करतो म्हणजे हे 10 जात आहे, म्हणजे असं करा, हे 10 वापस गेले, हे किती गेले वापस, 11 वापस गेले, हे पुन्हा 10 वापस गेले, हे पुन्हा 11 वापस जाईल. 11 पैकी 9 म्हणजे तर पहिले हे ए पासून आय पर्यंत 9 झाले, 2 पुन्हा वापस काढा, म्हणजे काय तुमचं एक झेड येते आणि नंतर वाय. ठीक आहे, नेक्स्ट. काय नाही पहा, तुम्ही उलट्या ABCD लिहून घ्या, ए पासून झेड पर्यंत लिहून घ्या आणि सरळ 1 वेळेस 10 मायनस करा, 1 वेळेस 11 मायनस करा, लेटर बस तुमचा आन्सर निघून जाते. ओके, तुम्ही असं पण करता येते ना. पहा, आय नंतर JKLMNOPQRS करा की केवढ्या येतं, पुन्हा नंतर STUVWXYZABC असंही करू शकता. पुन्हा C पासून M पर्यंत या. ओके, मग काय करायचं, इथून इथे यायचं. मग एक लेटर ठेवून पाहायचे. समजा तर मी कोणतं ठेवतो, आता आन्सर आपलं वाय निघतं म्हणून इथं वाय ठेवून पाहायचे, नंतर वाय पासून ZABCDEFGHI असं करायचं. ठीक आहे, काहीतरी एका वेळेस 10, एका वेळेस 11 असा गॅप आहे तो, किंवा नंबरिंग टाकली तर 10 आणि 11 असा गॅप येते. जर तुम्ही रेषा फाडले तर एकचा तिथे मला वाटते तुमचा 9 आणि 10 किंवा मग 11 12 असा काहीतरी गॅप येऊन जाईल. ठीक आहे, कारण की नंबरिंग टाकले थोडा गॅप एकने मागे पुढे होते, कारण की एक लेटर डबल मोजले जाते म्हणून. पहा, काही एन हे झेड आहेत, काही एन हे झेड आहे, झेडचा काही पार्ट एन मध्ये आहे, एनचा काही पार्ट झेड मध्ये आहे. एकही जी झेड नाही, कोणताही जी हा झेड नाही, म्हणजे जी आणि झेडची दुश्मनी आहे. काही जी हे एन आहेत, काही जी हे एन आहे,
निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून हे तुमचं चुकलं. एकही झेड एन नाहीत, एकही झेड एन नाही हे पण चुकलं, कारण की काही झेड हे एन आहेत. दोन्ही पण तुमचं चुकते. निष्कर्ष काय तर एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही, ऑप्शन नंबर 3. हे वाचून घ्या थोडं, फक्त वरचं हे वाचून घ्या. सिलेक्ट द ऑड लेटर. चुकीचा पर्याय, चुकीचे लेटर कोणते आहे, चुकीचे पद तुम्हाला इथे शोधायचं आहे. डी दिसतंय का? 4 3 7 7 3 10, 20 3 23, 23 3 26, 23 3 26, 14 14 3 17, 17 3 20. ओके. 19 22 24, 19 आणि 3 22, 22 आणि 3 24. 19 20 21 22 23 24. अरे हा, इथे 2चा फरक आहे फक्त. बघा बाकी सगळीकडे 3 3चा फरक आहे. बघा 3 3चा फरक आहे आणि फक्त इथे 3चा फरक आहे, पण इथे 2चा फरक आहे. म्हणून तुमचं काय तर ऑड मॅन तुमचं 4. आणि हा, ज्यांना कोणाला नंबरिंग पार्ट नसेल त्यांनी एकदा नंबरिंग पार्ट करून घ्या. ए पासून झेड पर्यंत माझ्या चॅनलवर फ्रीमध्ये रिझनिंगचे क्लासेस अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला अल्फाबेट सिरीजमध्ये तुम्हाला मी ए पासून झेड पर्यंत कसे पाठ करायचे ते सगळं तुम्हाला मी प्रॉपरली शिकवलं आहे, एकदम ट्रिकनुसार आणि सोपी समजायला येईल अशा ट्रिकनुसार. ओके. एकदा पाठ करा तुम्ही, तुमच्या सगळ्या एक्झामला काम पडेल, सगळ्या टेस्ट सिरीजला तुम्हाला काम पडेल, सगळे पेपर सॉल्व्ह करायला काम पडेल, सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला कामी पडेल. ओके. नाहीतर मग तुम्ही असं पण करू शकता, डी नंतर एफ जी, डी नंतर ई एफ जी तिसरं लेटर, एच आय जे तिसरं लेटर. ओके. इथे पण तिसरं आणि इथे दुसरं येत आहे. ओके. तिसरं आणि इथे दुसरं येत आहे, म्हणजे किती तर 1 2 सोडून तिसरं, 1 सोडून दुसरं येत आहे. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर 4. 22 मिनिटं झाले. इथे समोरचं पद काय आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. एफ आणि एच मध्ये काय फरक आहे? एफ म्हणजे 6, 6 2 8. तसं जी म्हणजे 7, 7 2 9, 9 म्हणजे आय. हां, इथं एकमेव ठिकाणी आय आहे, MBL आय, एकमेव ठिकाणी. ओके. नेक्स्ट 14 नंबर. ज्यांना कोणाला व्हिजिबल नसेल क्वेश्चन त्यांच्यासाठी मी समजावून सांगतो क्वेश्चन, किंवा इंग्लिश ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी पण समजावून सांगतो. सोनू परचेस्ड 2 मोबाईल्स. बघा, सोनूने 2 मोबाईल खरेदी केले. परचेस म्हणजे खरेदी करणं होते. ठीक आहे, खरेदी. फर्स्ट फॉर 24,000 अँड द सेकंड फॉर 20,000. पहिला मोबाईल 24,000ला विकत घेतला, खरेदी केला, आणि दुसरा 20,000ला खरेदी केला. ही सॉल्ड बोथ द मोबाईल. फर्स्ट वन ॲट द प्रॉफिट ऑफ 15% अँड द सेकंड ॲट अ लॉस ऑफ 20%. मी काय म्हणतो, पहिला मोबाईल म्हणजे हा वाला मोबाईल त्यानं 15% प्रॉफिटनं, म्हणजे 15% नफ्यानं त्यानं हा मोबाईल घेतला. एक 24, 1 2 3. एक हा मोबाईल विकत घेतला, एक 20,000ला घेतला. जमलं कितीपर्यंत? सोनूनं 2 मोबाईल खरेदी केले. पहिला या किमतीला मोबाईल खरेदी केला, दुसरा मोबाईल या किमतीला खरेदी केला. त्यानंतर काय म्हणते, हा 15% नफ्यानं खरेदी केला, 15% नफ्यानं खरेदी केला, आणि नंतर हा वाला 20% तोट्यानं खरेदी केला. व्हॉट इज द ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस? या पूर्ण व्यवहारामध्ये त्याचा एकंदरीत नफा किंवा तोटा किती आहे? ओके. पूर्ण क्वेश्चन मराठीत समजून सांगतो का. त्या सोनूनं 2 मोबाईल खरेदी केले, एक या किमतीला, दुसरा या किमतीला, 24,000 आणि 20,000 या किमतीला. पहिला मोबाईल 15% नफ्याने विकला हवाला, दुसरा मोबाईल 20% तोट्याने विकला. ओके. तर या व्यवहारामध्ये त्याला किती रुपये प्रॉफिट किंवा लॉस, म्हणजे किती रुपये नफा किंवा तोटा झाला ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. मी काय म्हणतो, या व्यवहारामध्ये 15% नफा झाला म्हणजे 24,000चे 15% काढून घ्या. हे होते तुमचे किती? 0. 15 चौक 6चे 0, हातचे 6, 15 2 30 आणि 6 36. 3,600 इथं प्रॉफिट झाला, नफा झाला. इथं किती होता मित्रांनो? 20% लॉस म्हणजे किती? 1 2 3 4, याचे 20% म्हणजे 210 लिहे, काय डायरेक्ट करा. हे असं लिहिलं तरी 0 0 कटणार असेल तुमचा. हे होते तुमचे किती?
बेदोनी 4, 1 2 3 4,000. हे काय तर नफा आहे आणि हा काय तर लॉस म्हणजे काय तर तोटा आहे. पहिल्या व्यवहारात त्यानं 3600 रुपये कमवले, नफा कमावला. इथं तर 4,000 रुपये घाटा झाला. दोघांमध्ये काय तर 4,000 घाटा झाला आणि तुम्ही 3600 रुपये कमवताय म्हणजे तुमचा 400 रुपयाचा लॉस झाला ना. 400 रुपयाचा काय तर घाटा झाला, तोटा झाला. म्हणजे काय तर तुम्ही पूर्ण 2 व्यवहार करून राहिले. तुम्हाला एका व्यवहारात 3600 रुपये भेटले, परंतु इथे 4,000 खिशातून गेले. अल्टिमेटली 36 आणि 4,000 दोघांचा फरक म्हणजे तुमचा काय तर तो लॉस आहे. तो का? कारण की इथे तुम्ही जास्त पैसे खिशातून चालले, कमी पैसे तुम्हाला भेटत आहे, म्हणून तो लॉस किंवा तोटा. 400 रुपये तोटा दिसते इकडे. हां, ठीक आहे. थोडं समोर. द स्पीड ऑफ अ बस इज 90 km/h. एका बसचा वेग 90 km/h आहे. व्हॉट विल बी द डिस्टन्स कवर्ड बाय द बस इन 30 सेकंड. एका बसचा वेग 90 km/h आहे, तर 30 सेकंदामध्ये ती बस किती अंतर पार करेल? ठीक आहे ना. हे किमी पर आवर आहे. याला मीटर पर सेकंड मध्ये करताना काय करायचं? एक आहे आकडा तुमचा 18/5, दुसरा आहे 5/18. दोनपैकी कोणत्या यानं गुणाचं ते सांगतो. जर का किमी पर आवर पासून तुम्हाला मीटर पर आवर करायचं असेल, म्हणजे बघा हे मोठा आकडा किमी पर आवर म्हणजे मोठं एकक आहे आणि हे लहान एकक आहे मीटरवाला. किमी म्हणजे मोठं होते, मीटर म्हणजे लहानवाला होते. आता लहानमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, म्हणून हे लहानवरचं घ्यायचं. ओके, 5/18. समजलं का? समजा मी काय म्हणतो, एखादी वेग आहे तुम्हाला मीटर पर सेकंद देऊन आहे आणि त्याला तुम्हाला किमी पर आवरमध्ये करायचं आहे. तर काय करायचं? पहा, मीटर म्हणजे लहान होते आणि किमी म्हणजे मोठं होते. तुम्हाला मोठं घ्यायचं आहे म्हणजे मोठं 18 वर घ्यायचे आणि 5 खाली घ्यायचे. ओके, समजलं? या ठिकाणी तुम्हाला मीटरमध्ये करायचं आहे, लहान एककात करायचं आहे, म्हणून वरचं 5 लहान आहे म्हणून वरचे 5 लहान ठेवले, खाली 18 मोठे आले. ओके, आता हा वेग काय झाला? 90 म्हणजे किमी पर आवर गुणला 5/18 म्हणजे मीटर पर सेकंद. आता मीटर पर सेकंद म्हणजेच होते मित्रांनो 1 सेकंद. 1 मीटर पर सेकंद म्हणजे काय तर 1 सेकंद. एका सेकंदात तुमची गाडी एवढी चालताय, तर 30 सेकंदात गाडी तुमची गुणिला 30. ओके, 18×95, 5×5=25, शेवटी 5 पाहिजे. हो, आणि हे शून्य आहेच, 0 आणि 5 एकमेव असं आहे जे की शेवटी 0 आणि 5 आहे. का? कारण की 5×5=25 5 आणि हे शेवटी तर 0 आहेच. शेवटी 0 आणि 5. बाकी बघा कुठंच 5 नाही. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ? गणित सॉल्व्ह करायचं आणि त्याची किंमत सांगायची, दुसरं काहीच नाही. ओके, 2.68 मायनस 1.32. त्यांची वजाबाकी करून घ्या. पहिले किती होत्या? 8तून 2 गेले 6, 6तून 3 गेले 3 आणि 2तून 1 गेला 1, त्याचा वर्ग प्लस 4. मी काय म्हणतो, बरं ठीक आहे ना, करून घेऊ. 4 गुणला 2.68 गुणला 1.32. ठीक आहे. 1.32चा वर्ग इथे बघा 2 4 8 6 एकक स्थानच्या अंकाने तुमचा आन्सर निघू शकते. बघा 6चा वर्ग 36 शी 6 शेवटी आले. नाही इथे पॉईंटमध्ये आन्सर नाही, इथे पण तुमचं पॉईंटमध्ये आन्सर येणार नाही. मी काय म्हणतो, तरी पहा 6×36 6 हे होते 4 32 32 बेदोनी 4 6 10 0. हो, शेवटी ते 2 वेळेस एकक स्थानी 0 येणार आहे कारण की 2 पॉईंट आहे, म्हणून हे थोडंसं कट करा. याला थोडं आपण याच्यानुसार घेऊ, ट्रिकनुसार पहा. a - b चा वर्ग म्हणजे काय होते? a चा वर्ग प्लस a चा वर्ग मायनस 2ab प्लस b चा वर्ग होते का? प्लस, लक्षात ठेवा प्लस. हा 2.68 म्हणजे a होते. सेम a तुमचा हा आहे आणि हा जर आपण b मानला तर हा तुमचा b आहे. मग तुमचा काय आन्सर इथे? 4ab. दिसतंय का? 4ab दिसतंय. -2ab प्लस 4ab इज इक्वल टू प्लस 2ab होत आहे. आणि काय तर a चा वर्ग प्लस b चा वर्ग.
एचा वर्ग प्लस 2ab प्लस बीचा वर्ग. हे काय तर ए प्लस बीचा वर्ग आहे ना, दिसतंय का हे ए प्लस बीचा वर्ग. समजलं का तुम्हाला सांगा. फक्त मी काहीही केलं नाही, याला फक्त सूत्रामध्ये कन्वर्ट केलं आणि मला डायरेक्ट इथं ए प्लस बीचा वर्ग भेटला. ओके, जमलं का? तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. तुमच्या समोर आहे, स्पष्टपणे मी एकदम हळू एकदम बेसिकनुसार सांगितलं तुम्हाला इथे. का? कारण बघा, हे 4ab मधून 2ab केले गेले. मोठी संख्या 4 आहे, लहान संख्या 2 आहे. 4तून 2 गेले, 2 राहिले. मोठ्या संख्येचं प्लसवालं चिन्ह आणि ab तर आहेच आपले कॉमन. ठीक आहे, हे असंच आहे, हे असंच आहे. 4a - 2a इज इक्वल टू आपण काय लिहितो 2a. 5x - 4x इज इक्वल टू काय लिहितो x लिहितो. ओके, तसंच 5x - 3x इज इक्वल टू काय लिहितो आपण 2x. ठीक आहे, बस तेच झालं. इथं xy आपण करा, xy करा, xy झाले. xy करा, xy करा, xy झाले. तसंच इथं ab करा, इथं पण तुमचं 2ab होऊन शिल्लक. ओके, जमलं इथपर्यंत. ए प्लस बीचा वर्ग काय तर काय, आपण याला ए मानलं होतं आणि याला बी मानलं होतं. हे ए आणि बी. मग 2.68 मायनस सॉरी ए प्लस बी ना, 2.68 प्लस 1.32. मला वाटतं हे होत आहे तुमचे 8 आणि 10 68 आणि 32 100. 100चे 0 0 1 इथं होता. ठीक आहे, 2 2 4, 4चा वर्ग 16. ठीक आहे, 4चा वर्ग 16 हेच आहे ना. ए प्लस बी म्हणजे काय तर 4 होत आहे, चा वर्ग 16. आन्सर तुमचं 16. तेरा आपण साइन 7 42 गुणिला हा आहे 42 अपॉन 7 गुणिला 49/39. ठीक आहे, प्लस 45/3 गुणिला 27/13 गुणिला 8 5 13 आपण 5 8 40. ओके, हे बरोबर आहे ना. 7 7 49 13 त्रिक 39 42 42 कटले वर 7/3 आहे. ओके, ठीक आहे, 7/3 आहे. प्लस 13 13 कटले 3 9 27 होते. 5 48 5 9 45 वर 9 9 81 अपॉन 8 आहे. 9 9 81 अपॉन 8 आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे, हे होते 7 8 56 प्लस 81 त्रिक 3 8 24 आणि 3 24 आणि 3 अपॉन 3 8 24. हे तुमचे होते किती 6 आणि 3 9 6 आणि 3 9 24 आणि 5 29 का अपॉन 24 299 अपॉन 24 299 अपॉन 24. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 इज योर राइट आंसर. नेक्स्ट, the simple interest received on a sum for 20 years is 4/5 of the sum. What is the annual rate of interest? काय म्हणताय क्वेश्चन काय म्हणताय का साधारण व्याजाने 20 वर्षामध्ये सरळ व्याज हे एका रकमेच्या 4/5 होत आहे. मी लिहू का इथे साधारण व्याजाने सरळ व्याज बरोबर रक्कम जर x मानली तर त्याच्या 4/5 होत आहे. ओके, पहा एक रक्कम एका रकमेवरील सरळ व्याज हे 20 वर्षामध्ये 4/5 होत आहे. तर इंटरेस्ट रेट काय तुमचा व्याजदर किती आहे पहा. साधारण व्याजाने सरळ व्याज हे 4/5 होत आहे कोणाच्या त्या रकमेच्या. मी काय म्हणतो नसन कोणाला क्वेश्चन समजला पुन्हा समजून सांगतो. क्वेश्चन काहीच म्हणत नाही का 20 वर्षानंतर सरळ व्याज हे त्या रकमेच्या 4/5 आहे. फक्त 4/5 हाच आकडा लक्षात ठेवा. 4/5 हा आकडा लक्षात ठेवा. जर ती रक्कम x असेल तर सरळ व्याज आहे x च्या 4/5. ओके, हेच त्यांना म्हणायचं आहे. तर तुम्हाला व्याजाचा दर किंवा इंटरेस्ट इंग्लिशमध्ये इंटरेस्ट किती आहे हे त्यांना इथे शोधायचं आहे. आणि वर्ष किती आहे तर तुमचे 20 वर्ष. ओके, मी काय म्हणतो
405 जो आकडा आहे ना तुमचा, याच्यामधले व्याज कोणतं आणि मुद्दल कोणतं तेच मला सांगा. तुम्ही म्हणा सर 405 म्हणजे हे ते वरचं 4 व्याज येत आहे तुमचं आणि खाली काय येत आहे मुद्दल. बस झालं. आता खाली जे मुद्दल आहे ना त्याला 100 मध्ये कन्वर्ट करा. मी याला गुणतो 20 न गुणतो, हे झाले 100. मग खालच्याला 20 ला गुणलं म्हणून वरच्याला पण 20 न गुणा. म्हणजे मी असं म्हणू का तुमचं सरळ व्याज हे काय तुमचं तर 80 झालं आणि तुमची मुद्दल काय झाली 100 झाली. आता जमलं का? सगळं शेकड्यावर आलं का? शेकड्यावर 100वर तुम्हाला 80 रुपये व्याज भेटत आहे. म्हणजे सरळ ते 80% झाले. आता 80 व्याज भेटत आहे 20 वर्षामध्ये. तर एका वर्षाचं व्याज किती? 20 चौकोनी 4% व्याज आहे एका वर्षाचं. ठीक आहे, कशावर तर 100वरच. असं तुमचं 4% 4%. जमलं का? सगळं काम आपण खाली 100 काय घेतले कारण की मुद्दलाला तुम्ही 100 बनवले तर तुमचं काम काय तर सगळे शेकड्यामध्ये चालत आहे असं त्याचा अर्थ होते का? या शेकड्यावर या पूर्ण 100 रुपये मुद्दलावर तुम्ही 20 वर्षात 80 रुपये व्याज येत आहे. म्हणजेच 20 रुपयात 80 रुपये व्याज, तर एका वर्षात किती? 20 चौकोनी 1 चौक 4. ठीक आहे, गुणला 4 केले तुम्ही सरळ दुसरं दुसरं काहीच केलं नाही. एका वर्षात या रकमेवर तुमचं 4% व्याज आहे. स्पष्टपणे इथे झालंय. ओके, स्पष्टपणे प्रूफ झाला. प्रूफ. हा क्वेश्चन शेवटी घेऊ का मित्रांनो? थोडा मोठा क्वेश्चन आहे वाला. बरं, घेऊन घेतो. प्रांजल स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम व्ही टुवर्ड्स एक्स. प्रांजल नावाची एक व्यक्ती आहे. व्ही पासून तर एक्स पर्यंत जात आहे. ठीक आहे, राजेश स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम एक्स टुवर्ड्स व्ही ॲट द सेम टाइम. ठीक आहे, सेम टाइमला एक राजेश नावाचा व्यक्ती आहे. तो एक्स पासून तर ही व्ही पासून एक्स कडे चालली. फ्रॉम व्ही म्हणजे व्ही पासून एक्स कडे चालली आणि हा एक्स पासून तर व्ही कडे चालला. जमलं की इथपर्यंत? काही नाही. वरचं वाक्य हेच म्हणते का एक प्रांजल नावाची व्यक्ती आहे जे व्ही या ठिकाणापासून एक्स या ठिकाणाकडे चालत आहे. सेम टाइमला राजेश नावाचा व्यक्ती आहे तो एक्स पासून तर व्ही कडे येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. स्पीड ऑफ प्रांजल अँड राजेश आर 50 किमी/आवर आणि 40 किमी/आवर. हिची स्पीड आहे 50 किमी/आवर. पहिली व्यक्ती प्रांजल म्हणून हे 50 किमी/आवर. ठीक आहे, याची स्पीड आहे 40 किमी/आवर. ठीक आहे. आफ्टर मीटिंग इच अदर टाइम टेकन बाय राजेश टू रिच व्ही. आफ्टर मीटिंग बाय इच अदर म्हणजे दोघंही जेव्हा याची स्पीड आहे 50 किमी/आवर, याची स्पीड आहे 40 किमी/आवर. जेव्हा दोघं ही इकून चालली तो तिकून येतात. जेव्हा दोघंही एकमेकाला कुठेतरी एका ठिकाणी भेटन कधी या ठिकाणी कुठेतरी भेटन. ओके, याची 50 किमी स्पीड आहे म्हणजे हा थोडासा समोर जाईल. सेम टाइमला म्हणते बरं, ॲट द सेम टाइम हा थोडा समोर जाईल आणि हा थोडासा जवळ राहील. ओके, तर थोडं इकडे करतो मी, एकदम जरा जास्त लांब नाही झालं पाहिजे. ठीक आहे, अशा ठिकाणी पॉईंटमध्ये होईल मीटिंग. जमले इथपर्यंत? आता कोण? प्रांजल इथून इथपर्यंत चालली, तो इथून इथपर्यंत चालली. याची स्पीड 50 किमी/आवर आहे, त्याची स्पीड कमी आहे म्हणून हा कमी चालन, ही जास्त चालन. एवढं तुम्हाला समजलं? चला नेक्स्ट काय म्हणते, राजेश टू रिच. जेव्हा तुम्ही भेटले त्यानंतर राजेश टू रिच व्ही इज 25 hours. विल बी द टाइम टेकन बाय प्रांजल टू रिच एक्स आफ्टर मीटिंग राजेश. ठीक आहे, काय म्हणताय, ही इकून तिकडे चालली, तो तिकून असा आला. हिची स्पीड जास्त आहे म्हणून हिनं सेम टाइममध्ये जास्त अंतर कापलं, यानं कमी अंतर कापलं. जेव्हा दोघंही एकमेकाला इथं भेटले तेव्हा हा राजेश इथून इकडे व्ही पर्यंत येण्यासाठी त्याला
25 तास लागले. बस झालं, एवढंच लक्षात ठेवा, 25 तास. जमलं का? तर या प्रांजलला इथून मीटिंग पॉईंटपासून, तिच्या मीटिंग पॉईंटपासून इथपर्यंत यायला किती वेळ लागला हे तुम्हाला इथे शोधायचं आहे. जमलं इथपर्यंत क्वेश्चन? पहा, ज्यांना क्वेश्चन पुन्हा समजलं नसेल त्यांसाठी सांगतो का, प्रांजल नावाची व्यक्ती हे अशी जात आहे, राजेश असा येत आहे, हिची स्पीड जास्त आहे, 50 किमी/h आहे, त्याची स्पीड 40 किमी/h आहे. जेव्हा दोघं भेटन एका वेळेसला सेम टाईमला चालत आहे, जर सेम टाईमला चालत आहे तर त्यांनी भेटन, तर कोणता एका टाईमला दोघं भेटन. हिची स्पीड जास्त म्हणून ही जास्त चालत आहे, त्याची स्पीड कमी म्हणून ती कमी अंतर कापत आहे, आणि या ठिकाणी ते दोघं जण भेटत आहे. ओके, या ठिकाणी दोघं जण भेटले. ओके, त्यानंतर ही इकडून इकडे आपल्या मार्गाने गेली, ती जायचं अल्टिमेटली सगळ्यांना हिला तिकडे जायचं होतं आणि याला इकडे यायचं होतं. ही इथून पहिले इथपर्यंत गेली, त्यानंतर इथून इथं आली मीटिंग पॉईंटच्या नंतर. तसंच तो पहिले इथून इथपर्यंत आला, इथं दोघांची मीटिंग झाली, इथे दोघं भेटले, त्यानंतर हा इकडून इकडे आला आणि हा व्ही पर्यंत पोहोचला. तर इथून या पॉईंटपासून, मीटिंग पॉईंटपासून इथपर्यंत 25 तास लागले. ओके, समजलं एवढं? आता काय करायचं तुम्हाला? आता काय करायचं तुम्हाला? मीटिंग पॉईंट नंतर जी ही मागची प्रांजलबाई होती, ते इथून इकडं किती वेळेमध्ये पोहोचल असा हा प्रश्न आहे. काही नाही, एकदम हार्ड क्वेश्चन नाही, परंतु मॉडरेट लेवलचा. तसं पाहता हार्डच क्वेश्चन आहे तो. पहा, मी काय म्हणतो, याची स्पीड आहे 40 किमी/h. 40 किमी/h आहे. हा इथून तर इथपर्यंत 25 तास चालत आहे 40च्या स्पीडनं. मी काय म्हणतो, तो इथून तर इथपर्यंत चालत आहे 40च्या स्पीडनं 25 तास चालत आहे. मग तुम्ही असं म्हणू शकता का, सर 40च्या स्पीडनं 25 तास चालत आहे म्हणजे वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर. हे तुम्हाला इथून तेवढं अंतर दिसेल का? हे याचं अंतर किती आहे ते तुम्हाला दिसेल का? तुम्हाला हो सर, 25+100=10. 100=1000 1000 किमी. हे इथूनचे एवढं जे अंतर आहे ना, हे आहे 1000 किमी. जमलं? बस झाला. तुम्ही म्हणाल सर ठीक आहे बा, हे तुम्ही अंतर काढलं 1000 किमी आणि हिनं 50च्या स्पीडनं पार केलं. ओके, हिनं 50च्या स्पीडनं पार केलं. किती वेळ लागला असेल सांगा मला. मी काय म्हणतो, 1000 किमी अंतर आहे, प्रांजलला 1000 किमी पार केलं, प्रांजलनं 1000 किमी अंतर पार केलं 50च्या स्पीडनं. अंतर अपॉन वेग इज इक्वल टू काय तुमचा वेळ, 20 तास लागले. तुम्ही म्हणाल सर ह्या बायला तर 20 तास लागले, 20 तास लागले, प्रांजलला तर 20 तास लागले. कुठून तर इथून ते इथपर्यंत अंतर पार करायसाठी. मी काय म्हणतो, सेम टाईमला हा इकडून इकडे आला, ही इकडून इकडे आली, तो इथून इथं आला. ओके, तुम्हाला समजून सांगायला लागते म्हणून थोडं वेळ लागत याला. इथून इकडे आला, सेम मी काय म्हणतो, अंतर तर वेगवेगळं आहे, परंतु वेळ दोघांना सारखाच लागला. इथून हिनं एवढं अंतर कापलं तेव्हा 20 तास लागले, याला पण इथून इथपर्यंत 20 तास लागले असेल ना? हो बरोबर आहे ना, 20 तास लागले. मी काय म्हणतो, याला पण 20 तास लागले असेल. मग 20 तास लागले, त्याने 40च्या स्पीड नंतर पार केलं. 20 तास लागले आणि 40ची स्पीड आहे, वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर होत नाही का, 4×800. मी काय म्हणतो, मग हे अंतर 800 किमी असेल ना? 800 किमी असेल ना? बस झालं, 800 किमी हे अंतर आहे. हे जे अंतर 800 किमी आहे आणि ती बाई इकून अशी चालली किती स्पीडनं, 50च्या स्पीडनं. तिचं 800 किमी अंतर आहे आणि 50ची स्पीड आहे. 5×5=30 16 तास. ठीक आहे, पहा जमलं इथपर्यंत तुमचं? जमलं? काय काढलं मी? काहीही काढलं नाही, पहा सांगतो. क्वेश्चन पुन्हा वाटलं ज्यांना कोणाला समजलं नाही त्यांना मी डबल सांगतो. ही आहे प्रांजल आणि हा आहे तुमचा राजेश. ठीक आहे, इथून एक अंतर आहे, एवढं अंतर आहे. ही बाई अशी चालली, तो माणूस असा येत आहे. इथं मीटिंग पॉईंट झाली, मीटिंग पॉईंटच्या नंतर हा असा येत आहे. इथं मीटिंग झाली, या मीटिंग पॉईंटच्या नंतर हा इकून असा आला आणि ती बाई गेली अशी गेली.
आता प्रश्न म्हणत आहे तुम्हाला, प्रश्न म्हणत आहे हा एकूण इथं असा आला तेव्हा त्याला लागले 25 तास आणि त्याची स्पीड आहे 40 किमी पर आवर, 40 वेग. ओके, एवढं अंतर पार केलं, 25 तासात पार केलं, 40च्या वेगानं पार केलं. तर तुम्ही म्हणा सर 25 तास आणि 40 वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर. तुम्ही म्हणा सर मी हे अंतर काढतो ना याचं, हे इथून इथपर्यंत अंतर काढू शकतो ना, जे की होत आहे 25 100 आणि 1 0, एवढं अंतर होत आहे. ओके, त्या बाईनं सुरुवातीला हे एवढंच अंतर पार केलं भाऊ, एवढंच अंतर पार केलं भाऊ, कितीच्या स्पीडनं? 50च्या स्पीडनं. म्हणजे मी असं म्हणू का 1000 किमी अंतर होतं, 50च्या स्पीडनं पार केलं. अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ, तुमचा वेळ होत आहे 0 0 कटला 20 तास लागलेले, 20 तास लागले. सेम इथून इथपर्यंत हे 20 तासात आली भाऊ, तो पण इथून इथपर्यंत 20 तासातच आला ना. पहिल्या कंडिशनमध्ये जर दोघं सेम याच्यात जात आहे, ही इकडून तिकडे चालली, तो तिकडून इकडे येत आहे, 20 तासानंतर ते दोघं जण भेटले, असंच त्याचा अर्थ होते ना. 20 तासानंतर ते दोघं जण भेटले म्हणजे जेव्हा तो दोघं जण भेटते तेव्हा हिनं पण ही बाई पण 20 तास चालली आणि तो माणूस पण आपला 20 तास चालला. ही 20 तास चालली 50च्या स्पीडनं, तो 20 तास चालला 40च्या स्पीडनं. क्वेश्चनमध्ये दोघांच्या पण 50 आणि 40 स्पीड देऊन आहे. ओके, दिलेली आहे बघा, 50 आणि 40 दोघांची पण स्पीड दिलेली आहे. नंतर काय म्हणते, मग हा पण चालला 20 तास 40च्या स्पीडनं, वेळ गुणला वेग इज इक्वल टू अंतर, 4 2 8 0 0, 800 काय तर तुमचं अंतर आहे. बस संपला इथे विषय. 800 किमी अंतर आहे, ही बाई इकडून अशी जात आहे, 800 किमी अंतर आहे तुमचं आणि चालत आहे ती 50च्या स्पीडनं. बस कर 16 तास. ठीक आहे, तुम्हाला थोडं सांगा लागते ते प्रॉपरली समजून, म्हणून थोडा वेळ लागत आहे, नंतर फटकन आपले गणित होऊन जाते. ओके, कारण की एकच गणित तुम्हाला काही हार्डवाले डबल टेबल सांगा लागत आहे. व्हॉट इज द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 1 year ऑन अ सम 500 रुपये ॲट द ॲन्युअल रेट ऑफ 20% कंपाऊंडिंग हाफ इयरली. काय म्हणताय क्वेश्चन, काय म्हणताय 500 रुपयांच्या मुद्दलावर एका वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे आणि ते चक्रवाढ व्याज अर्धवार्षिक दराने 20%. ओके, नसन कोणाला समजलं तर मुद्दल लिहून घ्या पहिलं. मुद्दल इज इक्वल टू पी, तुमची 500 आहे. मराठीतच क्वेश्चन समजून सांगतो. टाईम आहे 1 year आहे आणि रेट आहे तुमचा 20%. ठीक आहे, आणि व्याज चक्रवाढ व्याज आहे, हे आहे तुमचं चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज आहे आणि दर कसा आहे तर व्याजाचा दर कसा आहे तर अर्धवार्षिक दर आहे. व्याजाचा दर कसा आहे तर अर्धवार्षिक. आता क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट मी तर लिहून दिला डायरेक्ट. आता क्वेश्चन वाचा का, चक्रवाढ व्याजाने एका वर्षामध्ये 500 रुपये ही रक्कम 20% या दराने तुमचं चक्रवाढ किती होईल ते तुम्हाला इथे विचारलंय. 500 रुपये ही रक्कम एका वर्षानंतर 20% या दराने एकूण चक्रवाढ व्याज 500 रुपया रकमेचं एका वर्षामध्ये 20% या दराने चक्रवाढ व्याज किती होईल हे तुम्हाला विचारलं आहे. आणि व्याजाचा दर काय तर अर्धवार्षिक दर आहे तसा तो. ठीक आहे, मग काय टेन्शन घ्यायचं नाही. चक्रवाढ व्याज कसं करायचं, मुद्दल गुणेला 20% रेट आहे. पहिल्या वर्षी ती 100 वरून तुम्ही 120 होत आहे, परंतु व्याजाचा दर अर्धवार्षिक आहे. पूर्ण वर्ष जर का 20% असेल तर एका वर्षामध्ये 10% होत आहे. आणखी तुम्हाला विचारलंय, जर अर्धवार्षिक दर असेल तर तुमचे दर हा अर्धा होऊन जातो. 20च्या ऐवजी 10 होते आणि जे वर्ष आहे 1च्या ऐवजी तुमचे 2 वर्ष होऊन जाते, वर्ष डबल होते. ओके, म्हणून काय तर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी म्हणजे पहिल्या 6 महिन्यात एवढं झालं, दुसऱ्या 6 महिन्यात एवढं झालं. ओके, 100 राहून 110, 100 राहून 110. कट करा, 200 कटले, 200 कटले, 200 कटले, 200 कटले, 11 गुणला 11 किती ते 121 गुणला 5, 1 to 1 गुणला 5, 5 1 5 आणि 12 5 60, 605.
हे काय झालं, पूर्ण तुमची रास झाली. याच्यामधून पुन्हा मायनस पी करायची, म्हणजे काय तर मायनस मुद्दल करायचं, -500 करायचे, जे की तुमचा आन्सर येते 105. ठीक आहे. डायरेक्ट कसं करायचं, पी इंटू 1 + r/100 1 + r/100 - p. ओके, हे तुमचं सूत्र आहे. 56 मिनिटं. क्वेश्चन सॉल्व करा. 2 puppies can fill a tank. 2 pipes. 2 pipes can fill a tank in 40 hours and 48 hours. 2 पाईप 40 आणि 48 मिनिटामध्ये सेपरेटली दोन्ही पाईप 40 आणि 48 मिनिटामध्ये पाईप हे भरतात. ठीक आहे. मी काय म्हणतो, पाईप ए म्हणतो आणि पाईप बी म्हणतो. ज्यांना कोणाला नसेल समजत मी मराठीमध्ये समजून सांगतो, काही काळजी करू नका. एकही तुम्हाला वाक्य वाया जाऊ देत नाही क्वेश्चनचं इंग्लिशमधलं. ठीक आहे. पूर्ण मी तुम्हाला समजून सांगतो. फक्त इथे बघा, आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन करायचे, नेमके क्वेश्चन कसे आले ते पाहायचं. 57 शिफ्ट आपल्याला इथे पाहायचे आहे. त्यामुळे अजिबात असा विचार करू नका की प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमचे काही क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहे, कारण की मराठीमधले त्या PDF भेटल्या नाही. त्यामुळे इंग्लिशमधले काही क्वेश्चन इंग्लिशमध्ये, अर्धे क्वेश्चन म्हणू शकता वाटले तुम्ही, अर्धे नाही, काही मला वाटते दर 4-5 टेस्टपैकी एका टेस्टमधले काही क्वेश्चन इंग्लिशमध्ये. ओके. आणि त्यापैकी मित्रांनो रिझनिंगचे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला समजते, फक्त गणिताचे थोडेसे इंग्लिशमधले आहेत, थोडं समजायला पाहत नाही. मी तुम्हाला काळजी करू नका, मी पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून देतो. ओके. पहा, 2 नळ आहे, त्यापैकी एक नळ 40 तासामध्ये टाकी पूर्ण भरताय, दुसरा नळ 48 तासामध्ये पूर्ण टाकी भरताय. चला नेक्स्ट काय म्हणते, अँड अ आउटलेट पाईप कॅन एम्प्टी 35 गॅलन्स ऑफ वॉटर पर आवर. एक होल आहे की आउटलेट पाईप आहे, त्याला मी आता होलच मानतो किंवा आउटलेट पाईप. ठीक आहे. क्या हो, ठीक आहे. आउटलेट पाईप म्हणू शकता का? ठीक आहे ना. आउटलेट म्हणजे ओवाला पाईप म्हणजे आउटलेट पाईप. आउटलेट म्हणजे काय, बाहेर पाणी फेकत आहे, बाहेर पाणी फेकत आहे, त्याला आपण होल मानू का? बरं ठीक आहे ना, -p मानतो. असा पाईप आहे जो की बाहेर पाणी फेकत आहे, -p मानतो. ओके. असा पाईप आहे आउटलेट पाईप जो की मायनस आहे, तो पाणी बाहेर फेकत आहे. कितीच्या स्पीडनं? 35 गॅलन्स ऑफ वॉटर पर आवर. गॅलन्स म्हणजे पाण्याचं एक एकक आहे. तुम्ही सध्या लिटर मानलं तरी होऊन, लिटर सारखंच एकक आहे ते. ओके. 35 गॅलन पर आवर या स्पीडनं पाणी फेकत आहे, म्हणजे एका तासामध्ये 35 गॅलन तुमचं पाणी फेकत आहे. मला सांगा, हे तुमचं इथे येईन की इथे येणार, हे एवढं सांगा. तुम्ही म्हणा सर हे आहे 35 गॅलन किंवा 35 लिटर, समजा त्याला लिटर पर आवर असं पाणी फेकत आहे, म्हणजे हे ते स्पीड झाली ना, स्पीड झाली की त्याची क्षमता झाली, त्याची कॅपॅसिटी झाली. म्हणून तुम्ही म्हणाल सर हे तुमचं इथे येणार. ओके. कारण की हे एका तासाचं काम आहे, 1 आवर वर्क आहे हे. इथं काय तर एकूण कार्य तुमचं किती वेळेमध्ये होते ते पाहिजे इथे. ओके. मग काय क्वेश्चन म्हणताय, ऑल द 3 पाईप्स वर्किंग टुगेदर कॅन फिल द सेम एम्प्टी टँक इन 40 hours. मी म्हणतो पहिला पाईप प्लस दुसरा पाईप आणि मायनस आउटलेटवाला तिसरा पाईप, हे जर का एकाच वेळेस चालू केले, पहिले 2 पाईप भरणारे आहे, तिसरा पाईप मायनस म्हणजे पाणी बाहेर टाकी रिकामी करणारा पाईप आहे. हे तिघही एका वेळेस चालू केले तर टाकी 40 तासामध्ये भरत आहे. तर व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ टँक? टँकची कॅपॅसिटी किती आहे, टँकची धारकता किती आहे ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे. बघा, क्वेश्चन ज्यांना नसेल समजला त्यांना पुन्हा मी समजून सांगतो. पहिला पाईप हा 40 तासामध्ये पूर्ण टाकी भरतो, दुसरा पाईप 48 तासामध्ये पूर्ण टाकी भरतो, तिसऱ्या पाईपाची क्षमता दिली आहे, कॅपॅसिटी दिली आहे, त्याची स्पीड दिली आहे का 35 गॅलन पर आवर म्हणा किंवा 35 लिटर पर आवर म्हणा, अशी एक त्याची क्षमता दिलेली आहे. आणि गॅलन आणि लिटर हे दोन्ही एकक वेगवेगळे आहे, प्रमाण त्यांचं वेगवेगळं आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लिटर शब्द वापरला होता. ओके. आणि जर का पहिला पाईप 40 तासात टाकी भरत आहे, दुसरा पाईप 48 तासात टाकी भरत आहे, तिसऱ्या पाईपाची 35 गॅलन पर आवर ही क्षमता दिली आहे, आणि जर का तिन्ही पाईप एकाच वेळेस चालू केले तर 40 तासामध्ये रिकामी टाकी ती भरताय. ओके. मग याची क्षमता काढण्यासाठी तुम्ही काय करता? सर काही नाही, सगळ्यांचा लसाई काढतो. ओके. आता काढून घेऊ लसाई, कुठं काढू, जागा तर नाही.
ठीक आहे ना. थोडीशी जागा मी इथं कुठेतरी काढतो. 40, 48, 35, 40. 40, 48, 35 आणि 40 डबल लिहायची गरज नाही, कारण की इथं ऑलरेडी 40 आहे. मी म्हणतो मी 4 भाग देऊ का? 7 4 हो ठीक आहे. का 10 भाग देऊ? हो 4 भाग देतो. ठीक आहे, 4 भाग देतो. 4 10 40, 4 1 4, 4 2 8, त्याला भाग जात नाही. पुन्हा किती? 5 भाग देऊ का? सॉरी 2 भाग देतो. 2 पंच 2 सक, पुन्हा 5 देतो. 5 1 5, 6 6, 5 7 35. ओके, मग आता किती? हे सायन्स साठी 42 सहसा इथे लिहितो. 42, 5 2 10, 10 चौक 40, 40 गुणला 42 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 40 गुणला 42, 0 4 2 8, 4 चौक 16, 1680. काय पूर्ण त्यांचा लसाई 1680, सॉरी लसाई नाही तर मसाई असतो. ठीक आहे, मसाई किती रे? 1680. लसावी, ल म्हणजे लहान नाही तुमचा मोठा बरोबर, लसावी. ओके, त्यांचा लसा आहे 1680 आणि 30 काय तर तुमची धारकता असते 1680. आता तुम्ही म्हणा सर तुम्ही याच्या आधी लसावी जर काढत होत्या ते हे आणि हे इकडल्या संख्यांचा काढत होते, तर हे या संख्येचा लसावी काढण्याचा काय अर्थ आहे ते तुम्हाला सांगतो इथे मी. थोडं लोकांना कन्फ्युजन होत असेल, सर तुम्ही याच्या आधी हे इकडल्या ज्या 4 संख्या आहे इकडल्या 4 संख्येचा लसाई काढत होते, इकडल्या संख्येचा आजपर्यंत लसाई काढला नाही, पण या क्वेश्चनमध्ये कसा काढला ते सांगतो. मी काय म्हणतो, आपण शेवटी मित्रांनो ही जी संख्या आहे ही कशी बनते? तुम्ही म्हणा सर हे तर ह्या चौघांचा लसाई काढून पहिलं बनवतो, त्यानंतर हे गुणिला ही संख्या बरोबर ही संख्या बरोबर, मग ही संख्या गुणिला इथली संख्या बरोबर ही संख्या. तसंच मित्रांनो ही संख्या गुणिला ही संख्या इज इक्वल टू इकडली संख्या. जर का ह्या दोघांचा गुणाकार करून ही संख्या येत असेल तर लसाईमध्ये ऑब्व्हियसली ती संख्या असायलाच पाहिजे, म्हणजे त्या 35 भाग जाणारच आहे. 35 जर भाग जात असेल तर ऑब्व्हियसली ती 35चा मल्टिपल असेल, म्हणून ती आपण 35 इथं ऍड केले. ओके, नेक्स्ट. आर अलोन कॅन डू अ वर्क इन 8 days. मी काय म्हणतो, आर नावाचा व्यक्ती आहे, तो 8 दिवसामध्ये एक कार्य कम्प्लीट करत आहे, वर्किंग 4 hours 4 तास, म्हणजे 8 चौक 32 तास झाले. घ्यायला लिहू का असं? ठीक आहे, लिहितो. एस अलोन कॅन डू द सेम वर्क इन 4 days वर्किंग 24 hours. एस नावाचा व्यक्ती आहे, 24 तास काम करत आहे आणि ते 8 दिवसामध्ये काम संपवत आहे. ओके, हा पहा 8 दिवस आणि 4 तास काम करत आहे, 4 32 तास त्याचे झाले, याचे 24 तास डेली काम करत आहे आणि 4 दिवसात काम संपवत आहे. 24 चौक 96 तास. एक मिनिट, 24 चौक ठीक आहे 96 तास. ओके, म्हणजे आर नावाचा व्यक्ती जो की 32 तास काम करत आहे, म्हणजे एक कार्य 32 तासात संपवत आहे. दुसरा एस नावाचा व्यक्ती 24 चौक 96 तासामध्ये एक कार्य पूर्ण संपवत आहे. हाऊ मेनी अवर्स डू दे नीड टू वर्क टुगेदर इन अ डे टू कम्प्लीट द सेम वर्क इन 4 days. तर आर प्लस एस हे दोघंही 4 days मध्ये कंप्लीट करताय. 4 days त्याला कंप्लीट करताय, 4 days मध्ये कंप्लीट करताय, तर डेली त्यांना किती तास काम करावं लागेल हेच त्यांना म्हणायचं आहे ना. हां बरोबर. ओके, हाऊ मेनी अवर्स डू दे नीड टू वर्क टुगेदर इन अ डे टू कम्प्लीट द सेम वर्क इन 4 days. 4 दिवसामध्ये कार्य करायचे असेल तर त्यांना डेली किती तास काम करावं लागेल हे त्यांना इथे सांगायचं आहे. मी काय म्हणतो क्वेश्चन तुम्हाला डबल समजून सांगतो. आर हा 8 दिवसामध्ये काम संपवतो, 4 तास काम करून, म्हणजे 8 चौक 32 तास त्यांनी काम केलं, 32 तासामध्ये पूर्ण काम संपवलं. दुसरा एस हा 4 दिवसात 24 तास काम करून, 4 दिवसात 24 तास काम करून एक कार्य पूर्ण संपवत आहे, म्हणजेच 24 चौक 96 एकूण 96 तास काम केलं. ओके, म्हणजेच पहिला व्यक्ती 32 तासात पूर्ण काम संपवत आहे, दुसरा व्यक्ती 96 तासात पूर्ण काम संपवत आहे. आता दोघंही मिळून किती दिवसामध्ये काम संपवून ते तुम्हाला इथे मी सांगतो. पहिले दोघांचा लसाई कोण घ्या, 32 आणि 96चा. तुम्ही म्हणा सर 32 आणि 96चा लसाई 96 आहे. ठीक आहे, 32 त्रिक 96, 3 दुणे 6, 3 त्रिक 9. ओके, 96 का 96. दोघांची कॅपॅसिटी 4 आहे, म्हणून
मग हे 4 काय ते इकडे भागला नेहमी सारखंच आहे. हे इथून फक्त इकडून पहा, इथून फक्त इथून पहा. एक व्यक्ती 32 तासात पूर्ण काम करताय, एक दुसरा व्यक्ती 96 तासात पूर्ण काम करताय, तर दोघं मिळून किती तासामध्ये काम पूर्ण करेल हेच आहे ना. बस दोघांची कॅपॅसिटी 4ची क्षमतेने काम करत दोघे मिळून बस भागला 96. 4 4 2 8 4 चौक 16. ठीक आहे. दोघे मिळून 24 तासामध्ये पूर्ण काम करतायत, दोघे मिळून 24 तासात पूर्ण काम करताय, तर त्याला 4 दिवस काम करायचं आहे ना. बस 4 सका 24. ओके. जर पूर्ण जर काय ते 24 तास काम करत असेल तर त्याला डेज न भागितलं तर प्रत्येक दिवसाचे अवर्स निघते. 4 सका 24 6 तास पर डे, 6 आवर पर डे तुम्हाला काम करावं लागेल. हेच आहे ना. बघा 8 चौक 32 इथं होत आहे, 24 चौक 96 इथं होत आहे, तसंच हे 6 चौक 24 इथं होत आहे. 6 तुमचा आन्सर आहे. व्हिडिओ जरा लंबा होत आहे का, थोडं तुम्हाला समजून सांगतो ना, त्यासाठी थोडं इथे वेळ लागत आहे. सेलिंग प्राइस ऑफ एन आर्टिकल इज 792. सेलिंग प्राइस म्हणजे होते मित्रांनो विक्री किंमत. इथे लिहितो एका व्यक्तीची विक्री किंमत ही 792 आहे आणि प्रॉफिट पर्सेंटेज इज 20%. याच्यामध्ये प्रॉफिट पर्सेंट त्याला काय म्हणतो नफा, नफा हा 20% आहे. ठीक आहे. इफ सेलिंग प्राइस इज 500 देन व्हॉट विल बी द लॉस पर्सेंटेज. जर का विक्री प्राइस जर विक्री किंमत ही 500 असेल तर तोटा पर्सेंटेजमध्ये किती आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. मराठीत क्वेश्चन समजून सांगतो. एका वस्तूची विक्री किंमत 792 आहे तेव्हा त्याला 20% नफा होतो. एका वस्तूची विक्री किंमत एक व्यक्ती एक वस्तू 792ला विकून 20% नफा कमवतो. जर त्याने ती वस्तू 500ला विकली तर किती रुपये त्याला तोटा होईल हे इथे ओळखायचं आहे. पहा अशा कंडिशनमध्ये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे ते शोधायचं आहे. म्हणजे हे 792 म्हणजे किती मित्रांनो 120% आहे ना. बस झालं, संपला विषय. तुम्ही म्हणाल सर हे 792 म्हणजेच काहीतरी 120%, भागाने 120%नं निघला तुमचा 1%, गुणिला 100 करा, पूर्णच्या पूर्ण 100% निघले त्या वस्तूची मूळ प्राइस निघली, जे की तुमचे होते 12,72. 6 उरले, सॉरी 7 उरते कारण की 2 आणि 7 हो, पुन्हा 12,72, 66 आणि 0, 660 त्या वस्तूची प्रॉपर मूळ प्राइस आहे, जी की तुमची त्याला तुम्ही आपण खरेदी किंमत म्हणतो, खरेदी किंमत म्हणतो. बस झालं, संपला विषय. इथे विषय एक वस्तू आहे 660 रुपयाची, ती तुम्ही 500ला विकत आहे, तुमचा तोटा किती सांगा मला. तुम्ही म्हणा सर 660ची वस्तू तुम्ही 500ला विकत आहे म्हणजे वजाबाकी असं नाही की 1 उरला 0, सॉरी 160 रुपये तुमचा तोटा होता आहे. एक वस्तू 650 किंवा 660 रुपयाची आहे, ते तुम्ही 500ला विकत आहे, तर तुमचा 160 रुपये तोटा होत आहे. आणि हाच तोटा तुम्हाला शेकड्यामध्ये विचारला आहे मित्रांनो. 0 कटला किती होते, याच्या अर्धे 8 होते, याच्या अर्धे 33 होते. 1 आणि 2 0 आहे ना, मग 33 त्रिक का 3.3, बस 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 24.24 ना. %24. ओके. चला 23 नंतर हे 24. विजिबल सगळ्यांना पहा. 7 फ्रेंड्स spent 24 each on a project and the 8th friend spent 42 more than the average expenditure of all 8th them. What is the total money spent by them? काय म्हणते मराठीत क्वेश्चन समजून सांगतो. 7 मित्र किंवा 7 व्यक्ती प्रत्येक 24 सरासरी 24 रुपये खर्च करता एका प्रोजेक्टवर, आणि 8वा व्यक्ती पूर्ण 8ही व्यक्तींच्या सरासरी प्लस 42 रुपये जास्त खर्च करता एका प्रोजेक्टवर. म्हणजे बघा क्वेश्चन मी आता डायरेक्ट गणिती भाषेत लिहून सांगतो. हे वाचा पहिला. 7 फ्रेंड्स स्पेंट 24 रुपीज इच ऑन अ प्रोजेक्ट. 7 व्यक्ती ॲव्हरेजली 24 रुपये भागीला क्वेश्चन मी आता मराठीत लिहू का. 7 फ्रेंड्स स्पेंट 24 each on a project.
7 व्यक्ती सरासरी 24 रुपये एका प्रोजेक्टवर खर्च करताय. ओके, 7 व्यक्ती सरासरी 24 रुपये एका प्रोजेक्टवर खर्च करताय आणि 8वा व्यक्ती 8ही लोकांच्या सरासरीपेक्षा 42 रुपये जास्त खर्च करताय. तर नंतरच वाक्य नंतर वाचा, हे फक्त वाचा. ओके, 8 व्यक्तींची सरासरी मी म्हणतो एक्स मानतो. ओके, मी मानतो एक्स मानतो. वाचा. ओके, मग काय म्हणताय? 8वा व्यक्ती पूर्ण 8 व्यक्तीच्या सरासरीपेक्षा या एक्स या सरासरीपेक्षा 42 रुपये जास्त कमवत आहे. म्हणजे मी असं म्हणू का, इथे एक्स मी टोटल मानतो. व्हॉट इज द टोटल मनी स्पेंड बाय देम, इथं टोटल मनी एक्स मानतो. ओके, एकूण रुपये बरोबर एक्स, कारण की शेवटी तुम्हाला एक्सच विचारले, एकूण रुपये विचारले. शेवटी तुम्हाला प्रश्न विचारला आहे का, ते 8ही व्यक्ती मिळून सर्वजण मिळून किती रुपये एका प्रोजेक्टवर खर्च करताय हे त्यांना म्हणायचं आहे. ते म्हणून 7 व्यक्ती 24 रुपये, प्रत्येक जण 24 रुपये प्रत्येकाला सरासरी 24 रुपये खर्च करते. म्हणजे 7 व्यक्ती एकूण किती खर्च करताय, 7 गुणिले 24 मी असं म्हणू शकतो का. 7 व्यक्ती सरासरी 24 रुपये खर्च करतात त्या प्रोजेक्टवर. म्हणजे एकूण 7 गुणिले 24 हे झालं एकूण त्याचे पैसे, प्लस 8वा व्यक्ती येईन ना इथे, हे झालं 7 व्यक्तींचे पैसे. इथे येईन आता 8व्या व्यक्तीचे पैसे. 8व्या व्यक्तीचे पैसे तो कसा खर्च करताय माहिती आहे का, 8ही व्यक्तींच्या सरासरी प्लस 42 रुपये. म्हणजे मी असं म्हणू का, 8 व्यक्ती सरासरी कशी होते, एक्स भागिले 8 ही झाली 8 व्यक्तीची सरासरी. का, कारण की एक्स म्हणजे आपण एकूण रुपये मागितले, म्हटलं 24 8ही व्यक्तींचे एकूण एक्स रुपये म्हटलं होतं, त्याला जर 8ने भागितलं त्याची सरासरी निघते का, बस झालं. सरासरी प्लस 42 रुपये एक्स्ट्रा. ओके, 7 लोकांनी एकूण रुपये लावली इथे, प्लस 8व्या माणसाने एवढे रुपये लावले, बरोबर होत आहे किती, एकूण रुपये एक्स होत आहे. जमलं का तुमचं, मला सांगा, तुम्हाला समजलं का. नसेल क्वेश्चन समजला तर पुन्हा समजून सांगतो. काही नाही, 7 व्यक्ती प्रत्येक जण 24 रुपये लावत आहे प्रोजेक्टवर. 7 व्यक्ती प्रत्येक जण 24 रुपये लावत आहे, म्हणजे एकूण 7ही व्यक्तींचे पैसे तुमचे एवढे होत आहे. ओके, समजलं का. तुम्हाला सर हे नंतरचं काय मॅटर आहे, ठीक आहे सांगतो. 8वा व्यक्ती काय करताय, 8ही व्यक्तींच्या सरासरीपेक्षा 42 रुपये जास्त लावत आहे. इथं 7 रुपये त्या प्रोजेक्टवर, 7 लोकांना प्रोजेक्टवर एवढे रुपये लावले. हा फक्त 8वा काय करताय, 8हीच्या सरासरीपेक्षा 42 रुपये जास्त करताय. आता 8हीची मी सरासरी कशी काढली, 8ही लोकांनी एकूण एवढे रुपये एक्स रुपये लावले. या एक्सला जर मी एकूण रुपयांना 8ने गुणलं तर हे जरा की सरासरी झाली नाही झाली का त्याची, सरासरी झाली ना, कारण की एकूण रुपये आपण एकूण व्यक्ती इज इक्वल टू सरासरी, बस झालं. 8 व्यक्तीची सरासरी प्लस 42 रुपये, एकूण काय होतं तर एकूण रुपये. आता हे एकूण रुपये म्हणजे काय तर 7 लोकांचे रुपये प्लस 8व्या माणसाचे रुपये. बस आता याला सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर निघून जाते. हे होते 7 चोक 28 8 हातच्याले 2 7 14 16 168 प्लस आणखी 42 ॲड करून टाकू ना, 42 इज इक्वल टू एक्स मायनस एक्स अपॉन 8. हे होते 8 आणि 10 0 हात चालला 1 16 4 20 आणि 1 21 210 इज इक्वल टू 8x मायनस एक्स 7x अपॉन 8. म्हणून तुमचे एकूण रुपये काय तर एक्स होते, जे की 21 0 गुणेला 8 भागेला 7 7 21 3 8 24 240 एकूण रुपये 240. ओके, तुम्हाला प्रॉपरली समजून सांगायला लागते, त्यामुळे इथे थोडा आपल्याला वेळ लागत आहे. पहा इथे गुणाकार भागाकार करून पहा, 12 वर भाग जाते का पाहून घ्यायचं. 4 3 पाहून घेऊ, 4 भाग जाते, 4 चौक 16 1 उरला 4 त्रिक 12 4 2 8 हे 4 त्रिक 12 4 सक 24 वर 432 खाली 36 आहे, वर पुन्हा 4 भाग जाते, 4 1 4 4 8 32 किती 108 ना, 4 9 36 वर 108 आहे खाली 9 आहे, किती ते 9 1 9 9 2 18 पहा 9 1 9 9 2 18 12 भाग जाते, वर 12 राहिले, हे असं आहे.
141 डायरेक्ट 1728ला भाग द्या, डायरेक्ट 12 येते. ओके, हा 12चा 12चा वर्ग आहे, 12चा घन आहे, उरले किती 12. गुणेला हे किती येते, एकूण गुणला 13, हे गुणाकार 19 त्रिक 57, 7 हातच्याले 5, 19 आणि 5 किती होते, 19 आणि 5 24 ना, 247. ठीक आहे, बरोबर आहे ना. आणि ह्या दोघांचा वजाबाकी करा आता. सॉरी, पहिले हे 13 याला गुणा 13 आणि याला 19 ने गुणा. हे होते 13 आणि याला गुणा पहिलं, 13 का 13शी 3 हातच्याले 1, 13 7 91 1 92शी 2 हातच्याले 9, 13 1 13, 13 न 23 ना 1 22. ठीक आहे, मायनस हे 19 गुणला 8, 19 गुणला 8 किती होते, 19 गुणला 8 असं करा ना, 78 गुणला 19, 8 न 32, 2 हातच्याले 7, 7 9 63, 63 नी 7 70, 0 78, 2शी 2, 8शी 8, 7 2 14, 1482, 1482 मायनस करा, 1 उरला, 10 12तून 8 गेले 4, 10 केला वापस, 22तून 15 गेले 7, 741 अपॉन 741 अपॉन एवढे मायनस. हां, हे किती होते पा, भाग जाते 8 2 8 त्रिक 24, परंतु 300 होत नाही, 8 32, 8 5 40, 8 सक म्हटले 8 7 8 सक म्हटले 8 8 पण 8 8 64. ठीक आहे ना, मी म्हणतो पहिले 4 भाग देतो, 4 3 12, 4 2 8 वर होते, 4 2 8 9 10, 4 चौक 16, 4 5 20, 4 सक 24 वर 256, पुन्हा 8 भाग जाते, 8 3 24, 8 2 16, 8 चौक 32, 4 8 32 वर इथं 8 राहिले. ठीक आहे, मायनस 8, 7 त्रिक 21, 2 त्रिक 6, हे 3, 12 त्रिक 36 मायनस 8 किती येते का तुमचा आन्सर, 36 म्हणून 8 गेले, हो 28. थोडं याला वेळ लागला, परंतु ते आपला आन्सर आलं. ओके, आन्सर काय तुमचं वाटतं, हे बघा ना, 36तून 8 गेले, हे इकडे 3 होता ना, 7 त्रिक 21 1, 2 त्रिक 6 प्लस 1 7. ओके, तिप्पट करून पाडलंस तुम्ही ते पा, 3 7 21 1 हातचे 2, 3 चौक 12 2 14 4 हातचा 1, 3 2 6 1 7. ओके, चला, म्हणजे बघा याला भागितलं तुमचा आन्सर 3 येते, मग 12 त्रिक 36, हे मायनसचे 8, 36तून 8 गेले 28, तुमचा आन्सर 28. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि हां, ठीक आहे, पुन्हा व्हिडिओज येत राहील. थँक्यू.